आज आहे 1 डिसेंबर 2025 आणि आत्तापासून आता वाजले आहेत 9 आणि उद्या सकाळी 7 ते 7:30 पासून डहाणूमध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण व्हावी याकरता आजचा हा व्हिडिओ आहे। ही लढाई आहे डहाणूच्या स्वाभिमानाची, ही आहे डहाणूमध्ये परिवर्तन घडवण्याची आणि ही आहे डहाणूकरांना जिंकवण्याची। आता माझ्यासोबत काही बरीच मान्यवर मंडळी आहेत, सोनटके साहेब आहेत, डॉक्टर अमित नार आहे, माजी आमदार अमित घोडा आहे, आमचे जुने सरदार समीर मोरे आहेत, भावेश चुरे आहेत, आपले आदित्य आहे, विपुल आहे, हेमंत आहे, सर्वच आहेत। परंतु आमच्या समोर सर्वात महत्त्वाचा व्यक्ती जर कोण असेल तर डहाणूकर आहे। परंतु थोडीशी आशंका असल्यामुळे डहाणूकरांना या झोपण्याच्या आधी किंवा उद्या सकाळच्या मतदानाच्या आधी थोडंसं बोलावं म्हणून आम्ही हा व्हिडिओ अचानक काहीतरी बोलत होतो, म्हणजे आपण व्हिडिओ बनवायचा का। याचं कारण पावसाळा संपता जे आपलं मोसमी विभाग असतं ते सांगतं इथं अवकाळी पाऊस पडला, कुठे गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं। म्हणजे आपल्याकडे दुबार शेती होत नाही, पण तो काही भागामध्ये दुबार शेती होते। आता आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता हा पाऊस कुठल्या स्वरूपाचा आहे तर डहाणूकरांना नक्कीच माहीत आहे की डहाणूकरांच्या विरुद्ध जो एक व्यक्ती लढतोय त्यांनी डहाणूकरांना हरवण्याकरता या अवकाळी पाऊस पाडण्याचा कार्यक्रम रात्री ठेवलेला आहे आणि तो रात्रीपासून उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होईल अशी शक्यता डहाणूकरांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे त्यापासून सावध राहण्याकरता आजचा व्हिडिओ आहे। हा अवकाळी पाऊस हा पैशाचा आहे आणि आपण बघतो की एखादा पाऊस जर जेव्हा अवकाळी पडतो त्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं आणि सरकारला त्याची भरपाई करण्याकरता आपलं आंदोलनं करावी लागतात। आमची सर्वांचीच डहाणूकरांना विनंती आहे की ह्या आज रात्री जी डहाणूकरांच्या विरोधामध्ये असलेली व्यक्ती आहे ती जो पैशाचा पाऊस पाडून उद्याच्या मतदानामध्ये त्यांचा जो हॅकिंग करण्याचा जो प्रयत्न असणार आहे याला डहाणूकरांनी खंडित करण्याची गरज आहे। कारण या अवकाळी पावसामुळे पैशाच्या उद्याच्या मतदानावर प्रभावित झाल्यामुळे आपल्या 5 वर्षाची न होणार नुकसान होणार आहे। यामुळे आपला डहाणू हा 25 वर्ष मागे जाईल, एक व्यक्ती 50 वर्ष पुढे जाईल आणि डहाणूकरांना नेहमी ह्या व्यक्तीच्या नजरेकडे बघत राहावं लागेल। त्यामुळे ही वेळ आहे की अशा बिनमोसमी अवकाळी पावसाला लाथ मारण्याची, डहाणूकरांना विजयी करण्याची आणि जो व्यक्ती असं म्हणतो की मी पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार, माझं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, मी आणि माझे 27 उमेदवार हे जिंकून आल्याशिवाय राहणार नाही, हे जे गर्व आहे हे डहाणूकरांच्या स्वाभिमानानं डिवचण्याचं आहे। आम्ही सर्वच या माध्यमातून विनंती नाही तर आम्हाला हे डहाणूकर, कारण राजू माच्छी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, परंतु आम्ही म्हणतो सगळेच आम्ही राजू माच्छी आहोत। राजू माच्छींना मतदान करणारा व्यक्ती हा डहाणूकर आहे, त्यामुळे डहाणूकरांचा प्रतिबिंब म्हणून आम्ही राजू माच्छीला बघतोय। ही लढाई पक्षीय नाही, इथे ही पक्षाच्या बाजूला ठेवून डहाणूला जिंकवण्याकरता ही लढाई आहे। राजू माच्छी यांचं चिन्ह जर धनुष्य असलं तर हे धनुष्य सध्या या निवडणुकीपुरतं तरी डहाणूकरांचं निशाणी बनलेली आहे आणि आपण या लढाईमध्ये याला राजकीय स्वरूप नसल्यामुळे आणि डहाणूची ही लढाई असल्यामुळे याला विजयी करावं आणि अशा अवकाळी पैशाच्या पावसाला असं गाडावं की पुन्हा कोणी हिंमत झाली नाही पाहिजे की स्वतःला मोठं समजण्याची आणि डहाणूला हरवण्याची। आपण याचा निश्चित विचार कराल आणि डहाणूला जिंकवण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा कराल अशी आम्हाला खात्री आहे आणि आपण ते करावं ही आग्रह विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। मी एक वाक्य आपण सोनी साहेबांनी बोलावं किंवा दहा साहेबांनी बोलावं ही विनंती करतो। साहेबांनी आता जे सांगितलं की होणाऱ्या नुकसानाची भरपाई आंदोलनाच्या माध्यमातून आपण करू शकतो, पण हे जे नुकसान होणार आहे त्याला कोणतंच आंदोलन कामाला लागणार नाही आहे। कितीही आंदोलन केले तरी 5 वर्ष तुम्ही काही करू शकणार नाही। म्हणूनच विनंती आहे की कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता उद्या राजू माच्छींच्या बाजूने मतदान करा। डहाणूच्या जनतेला आव्हान आहे की आपण निश्चितच ह्यावेळी एक परिवर्तन घडवतील आणि ह्या परिवर्तनामध्ये डहाणूला पुढे नेण्यासाठी आपला अमूल्य साथ असेल। माझी पूर्ण डहाणूवासियांना विनंती आहे की त्यांनी ह्यावेळी तरी परिवर्तन घडवावे आणि डहाणूला पुढे नेण्यात आपलं अमूल्य मत द्यावं।
थँक्यू. जास्त वेळ झाला काय? जास्त वेळ नाही झाला.